नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे। संसदीय कामकाज मंत्री म्हणून किरेन रिजिजू यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली आहे। सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले। अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। आजपासून दोन्ही आंदोलक अभिवादन दौऱ्यावर जात आहेत। त्यांच्या दौऱ्याला जालना शहरातील महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात होत असून दुपारी सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊ यांचे दर्शन घेतल्यानंतर आज संध्याकाळी पोहरा देवीचे दर्शन घेऊन पोहरा देवीमध्ये मुक्काम असेल। गोंदियात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला नसून मंत्री फक्त आश्वासन देऊन वेळ काढतायत। परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यात असंतोष उफाळत असून ते 28 जून रोजी पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबई विधान भवनावर धडकणार आहेत। अशा 3 दिवस ग्रामपंचायतीचे कामकाज बंद राहणार असून याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार तसेच गट विकास अधिकाऱ्यांनी यांना निवेदन केलंय। संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर लावल्याने शेतीला मशागत मिळाली आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक खुशखबर दिली आहे। शेती हे महाराष्ट्राचं बलशासन आहे, म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनाही हात अडकता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात केले। राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या 163व्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची सक्ती केली जाऊ नये। राज्यातील जिल्हा सहकारी बँक तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या बळकटीकरण यांना प्राधान्य दिले पाहिजे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। कोल्हापूर शहरच्या हद्दीवाडीवरून भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय, तर आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या गटाच्या सरपंचाचे हद्दीवाडीच्या समर्थनात ठराव आणावेत असं ओपन चॅलेंजच महाडिक यांना दिलं होतं। यावर काँग्रेसकडून आता प्रत्युत्तर देण्यात आलंय। काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी हद्दीवाडी संदर्भात आरोप करत ही तर शौमिका महाडिकींची स्टंटबाजी असल्याचं म्हटलंय। तसंच हद्दीवाढ करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलंय असा सवालही चव्हाण यांनी केलाय। याबरोबरच सतेज पाटलांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे, दोघं समोर या आणि तुमचे जे सरपंच आहेत सतेज पाटील त्यांच्या सह्या आणा हे बघा, मला दोन मिनिटं तुम्ही यांचा प्रश्न माझ्या लक्षात आलेला आहे। तर विधानसभेच्या तोंडावर ही त्यांची स्टंटबाजी आहे। आपल्याला TRP मिळावा, आपण लाईमलाईटमध्ये यावं म्हणून हा त्यांचा केविलवाना प्रयोग आहे आणि हे दरवेळेला ते करत असतात। सतेज पाटलांनी, बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूरसाठी काय केलं काय नाही यासाठी मला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही। जनता आम्हाला सर्टिफिकेट देते आणि उद्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने जनता सर्टिफिकेट देईल ना आम्हाला। आज या ठिकाणी जर बघितलं तर थेट पाईपलाईनच्या माध्यमातून जे पाणी आणण्याचं काम, आज लोकांना पाणी मिळते असं एखादं उल्लेखनीय काम त्यांनी सांगावं। आणि तुम्ही चॅलेंजची भाषा करताय, तुम्ही तुमचा अगोदर बघा आणि मग सांगा। मुंबई शहर आणि उपनगरासह 11 जिल्ह्यात पावसानं दांडी मारली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी खळंबल्यात। कोकणातील जिल्ह्यामध्ये पावसानं सरासरी गाठली आहे, मात्र नंदुरबार, संभाजीनगर, धाराशिव, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची ओढ लागली आहे। अनेक ठिकाणी पेरण्यांची कामं पुन्हा सुरू झाली आहेत, मात्र पेरणीयुक्त पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढण्यात आलंय।
जालन्यातील अंबड शहरातील शारदा नगर परिसरात एका 35 वर्षीय रुग्णाला 2 दिवसापूर्वी ताप आला होता. उपचारासाठी त्याला जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करून तपासण्या करण्यात आल्या. त्या तपासणीच्या अहवालात त्याला डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून अंबड नगरपालिकेने शहरात मच्छर विरोधी धूर फवारणी करण्याचे नियोजन केले. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर उभं राहिलेल्या आव्हानाची माहिती देण्यात आली आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या अडचणीमुळे चर्चेचा विषय ठरलेत. 5 जून रोजी आकाशवारीवर गेलेल्या विल्यम्स 13 जून रोजी अवकाशातून पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं, पण त्या अद्याप पृथ्वीवर पोहोचू शकल्या नाहीत. विल्यम्स यांच्या बोईंग स्टारलाइनमध्ये हेलियम लीक झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासात व्यत्यय येण्याचं समोर आलंय. ही मोहीम सुरू होण्याआधीच नासा आणि बोईंगनं या संदर्भातील कल्पना दिल्याचं सांगितलं होतं, पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या गोष्टीकडे किरकोळ बिघाड म्हणून पाहिलं. आता ही अडचण आढळल्याचं सांगण्यात आलंय. गेली 15 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी कसोटी, एक दिवसीय व T20 अशा तिन्ही प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर याने सोमवारी रात्री आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि अफगाणिस्तानने काल बांगलादेशला पराभूत केले. यामुळे ऑस्ट्रेलियाचे T20 विश्व करंडकातील आव्हान सुपर 8 फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीचा शेवट कडू ठरला. अनिल सहाने प्रोडक्शन आणि सिनेक्स म्युझिक मराठी द्वारा निर्मित मन हरविले माझे या रोमांचक गाण्यात आजच्या तरुणाईला भुरळ घालावे असे गाणे सादर झाले असून फिल्म डायरेक्टर, गीत, संगीत आणि दिग्दर्शक अनिल सहाने यांच्या मेहनतीला यश येताना दिसते. गेल्या 10 वर्षांपासून विदर्भातील कलाकारांना नागपुरात संधी मिळावी आणि नागपुरात फिल्म सिटी व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींकडे कित्येक वेळा त्यांनी मागणी रेटून धरली. नागपुरातील मोहता सायन्स कॉलेज परिसरात या गाण्याचे शूटिंग करण्यात आले. त्यावेळी अड्याळची साक्षी मिश्राम आणि प्रतीक्षा मिश्रामसह विदर्भातील बरेच निवेदित कलाकार सहभागी आहेत. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा न्यूज